तर केक घेतलो, सुरून घेतलो, तर इकडे केक कटिंग झालंच होतं. अरे सो स्वीट कपल. आमचे मॅनेजर सर इकडे मोठं मोठं बोलत होते, मोठं मोठं म्हणजे अकॅडमीच्या ग्रोथ फ्युचर बद्दल कमिटमेंट करत होती. इथं सगळे फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट पासून विश करत होती. पण जेव्हा माझ्या मित्राचा नंबर आला, त्याचा ऐकून मला आयुष्यात अजून एक गोष्ट शिकायला मिळाली, ते म्हणजे खोटं बोला पण रेटून बोला. आता जेवायचा म्हणून हात धुवायला आलतो आणि तोंड बघून गेलो, बोंबा बोंब. तेवढ्यात भेंडीची भाजी आली. चला म्हटलं आपलं काम खलास. आता भेंडी आली म्हटल्यावर भाकरी पण येणार. मी गायब. घराकडे निघालोच होतो, तेवढ्यात परत फोन आला मित्राचा, पनीर पण आलं ये म्हणून. मग काय डायरेक्ट ताटावर पहिला काजू पनीर गोळा करून घेतलो. तेवढ्यात समोर ताक पण आलं. असं वाटत होतं की 3 ग्लास उष्ट करून ठेवावं म्हणजे कोणच पिणार नाही, पण आणि राहू दे म्हटलं, मित्र साईडलाच होता. जरी चूळ भरून जरी ठेवलं तरी पण ते पिणारच. हे समोर एक पोरग बसलो होतं, त्याचं लक्ष माझ्या ताटाकडे, माझं लक्ष त्याच्या ताटाकडे, तरी पण त्याने एक पनीर उचललाच. बाकी काय नाही हो, कॉन्फिडन्स. हे तर भेंडी पण सोडत नाही आणि वर्ण डायलॉगने मारते, पाहुण्यांच्या संडासला जायला आणि खायला लाज कसली म्हण. यांची तर मारामारी शेवटपर्यंत चालू होती. मला 2च काजू आणि तुला 3च काजू आल्यात म्हणून. हे पोरग सांगत होतं मॅडम मला तिकडे बघ म्हणून पनीर गायब केलीत. मॅडम इकडे 2 हाताने जेवत होते. मी कॅमेरा ऍडजस्ट करूपर्यंत मॅडमांच्या हातात इकडे चमचा.